शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त केलेली गुंतवणूक अशी व्याख्या केली जाते, पण ही व्याख्या फक्त टॅक्सेशनच्या सोयीसाठी करण्यात आलेली आहे. शेअर बाजारात किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीचा खरा फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी किमान 8 ते 10 वर्षे एवढी तरी गुंतवणूक केली पाहिजे. त्यामुळे त्यांना योग्य तो फायदा शेअर बाजारातून मिळतो. इथं इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे असे म्युच्युअल फंड ज्यात किमान 60 ते 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाते. आज आपण बघणार आहोत शेअर बाजारात किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने काय काय फायदे गुंतवणूकदारांना मिळू शकतात. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. शेअर बाजारात किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा पहिला फायदा आहे तुम्हाला शेअर्समधून मिळणारे बरेचसे फायदे मिळतात. त्यातला पहिला प्रकार आहे शेअर्समध्ये होणारी भाववाढ. शेअरची भाववाढ म्हणजे आज तुम्ही 100 शेअर्स 50 रुपये प्रति शेअर या भावाला विकत घेतलेत आणि 6 महिन्यांनी त्या शेअर्सची किंमत 75 रुपये झाली, तर खरेदी आणि वाढलेल्या भावातील हा जो फरक आहे, जो 25 रुपये आहे, त्याला शेअरची भाववाढ असं म्हटलं जातं. तर हा जो काही 25 रुपये फायदा आहे तो तुम्हाला शेअर्सच्या भाववाढीतून मिळतो. दुसरा प्रकार आहे डिव्हिडंड. मंडळी, बऱ्याच कंपन्या त्यांना दरवर्षी होणाऱ्या फायद्यातून एक ठराविक हिस्सा आपल्या शेअर होल्डर्सना देतात. त्यालाच डिव्हिडंड असं म्हणतात. दरवर्षी साधारणपणे 1% ते 5% किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त एवढा डिव्हिडंड कंपन्यांकडून शेअर होल्डर्सना मिळू शकतो. मात्र हा संबंधित कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो, म्हणजे कंपनीला किती नफा होतो त्यावर ही डिव्हिडंडची टक्केवारी ठरवली जाते. तिसरा प्रकार आहे बोनस शेअर्स. बोनस शेअर्स म्हणजे तुमच्याकडे जेवढे शेअर्स असतील त्यावर एका ठराविक प्रमाणात तुम्हाला त्या कंपनीचे अजून काही शेअर्स संबंधित कंपनीकडून मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीने एकास एक या प्रमाणात बोनस डिक्लेअर केला आणि तुमच्याकडे त्या कंपनीचे 10 शेअर्स असतील तर तुम्हाला त्याच कंपनीचे अजून 10 शेअर्स मिळतील. म्हणजे तुमच्याकडे त्या कंपनीचे एकूण 20 शेअर्स होतील. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या थोडक्यात दुप्पट होईल आणि साहजिकच त्यामुळे तुम्हाला शेअर्सची भाववाढ आणि त्यावर मिळणारा डिव्हिडंड याची मिळकतसुद्धा दुप्पट होईल. तर हे होते शेअर्समधून मिळणारे काही फायदे. यालाच शेअर बाजारातील कंपाऊंडिंग असं सुद्धा म्हणतात. शेअर बाजारात किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा दुसरा फायदा आहे गुंतवणुकीतील जोखीम कमी होते. मंडळी, शेअर बाजारातील गुंतवणूक ही अतिशय जोखमीची असते. याचं प्रमुख कारण म्हणजे शेअर बाजारामध्ये होणारे सततचे चढ उतार. मात्र शेअर्समधील गुंतवणुकीचा एक साधा नियम आहे की तुम्हाला ही जोखीम कमी करायची असेल तर त्यासाठी किमान 8 ते 10 वर्षे तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक कायम ठेवली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला संबंधित शेअर्समधून अपेक्षित किंवा अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त फायदा मिळू शकतो. पण शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यामुळे नेमकं काय होतं? समजा तुम्ही 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली आहे आणि तुम्हाला पहिल्या वर्षी केलेल्या गुंतवणुकीनंतर दरवर्षी दर 6 महिन्यांनी किंवा तुम्हाला जमेल तशी गुंतवणुकीची रक्कम थोडी थोडी वाढवत गेलात. म्हणजे संबंधित शेअर्समध्ये तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करत गेलात तर त्यामुळे तुमच्या शेअर्सच्या भावाची जी सरासरी असते ती हळूहळू कमी होते. याला बेनिफिट ऑफ रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग असं म्हटलं जातं. ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे सरासरी भाव किंवा किंमत. थोडक्यात तुम्ही दरवर्षी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा थोड्या थोड्या रकमेची गुंतवणूक करत असाल तर प्रत्येक खरेदीच्या वेळी संबंधित कंपनीच्या शेअरचा भाव हा वेगळा असतो. त्यामुळे शेअरच्या किमतीनुसार त्या प्रमाणात तुम्हाला शेअर्स मिळतात आणि त्यामुळे हळूहळू शेअर्सचा सरासरी भाव कमी होत जातो. हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. समजा तुम्ही पहिल्या वर्षी 50 रुपये प्रति शेअर या भावाने एखाद्या कंपनीचे 100 शेअर्स खरेदी केले. दुसऱ्या वर्षी त्या कंपनीच्या शेअर्सचा भाव 46 रुपये झाला. आता तुम्ही त्या कंपनीचे अजून 100 शेअर्स खरेदी केले तर त्यामुळे तुमच्याकडे 200 शेअर्स जमा झाले आणि शेअरची सरासरी किंमत 48 रुपये एवढी झाली. आता तिसऱ्या वर्षी त्या कंपनीच्या शेअरचा भाव 51 रुपये झाला आणि तुम्ही अजून 100 शेअर्स खरेदी केले. त्यामुळे तुमच्याकडे त्या कंपनीचे 300 शेअर्स जमा झाले आणि शेअरचा सरासरी भाव 49 रुपये झाला. चौथ्या वर्षी त्या कंपनीच्या शेअरचा भाव खूप चांगला वाढला आणि शेअरची किंमत 65 रुपये झाली. त्या वर्षीसुद्धा तुम्ही त्या कंपनीचे 80 शेअर्स खरेदी केले. त्यामुळे तुमच्याकडे एकूण 380 शेअर्स जमा झाले आणि शेअरचा सरासरी भाव 53 रुपये झाला. म्हणजे तुमच्याकडे 53 रुपये प्रति शेअर या भावाने 380 शेअर्स आहेत आणि त्या शेअरचा चालू बाजारभाव 65 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला प्रति शेअर 12 रुपयांचा फायदा होतो आहे. म्हणजे एकूण फायदा 4560 रुपये होतो आहे. अशा प्रकारे दरवर्षी संबंधित शेअर्सच्या भावामध्ये चढ उतार झाल्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे शेअर्स खरेदी करत गेलात तर त्या गुंतवणुकीचा तुम्हाला दीर्घकाळासाठी
नक्कीच खूप जास्त फायदा होतो. दीर्घकालीन गुंतवणुकीचा तिसरा फायदा आहे करामध्ये सवलत मिळते. मंडळी, शेअर्समध्ये जो फायदा आपल्याला होतो त्याला कॅपिटल गेन असं म्हणतात. या कॅपिटल गेनवर आपल्याला कर भरावा लागतो. मात्र या कराची रक्कम तुमचा फायदा आणि तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी यावर ठरते. 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक केल्यास त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात, ज्यावर तुम्हाला 20% टॅक्स भरावा लागतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 20,000 रुपये झाला तर त्यावर तुम्हाला 20% टॅक्स भरावा लागतो. म्हणजे 20,000च्या 20% बरोबर 4,000 रुपये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. तसंच 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. लाँग टर्म कॅपिटल गेनवर टॅक्स लागू करण्यासाठी 2 नियम आहेत. लाँग टर्म कॅपिटल गेनमधील पहिल्या 1.25 लाख रुपयांवर करामध्ये पूर्णपणे सवलत मिळते आणि 1.25 लाखांपेक्षा जास्तीच्या रकमेवर 12.5% कर भरावा लागतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या वर्षी शेअर्स विकून 2 लाख रुपये लाँग टर्म कॅपिटल गेन झाला तर त्यातील पहिल्या 1.25 लाख रुपयांवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही आणि उरलेल्या 75,000 रुपयांवरती तुम्हाला 12.5% आणि 9,335 रुपये एवढा टॅक्स भरावा लागेल. म्हणजे तुमचं उत्पन्न तर 2 लाख रुपये आहे, पण टॅक्स मात्र तुम्हाला फक्त 9,335 एवढाच भरावा लागेल. आणि तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर हा लाँग टर्म कॅपिटल गेनवरील टॅक्ससुद्धा तुम्हाला वाचवता येऊ शकतो. या प्रकाराला टॅक्स हार्वेस्टिंग असं म्हणतात. यासंबंधी एक व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे, त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि भरपूर टॅक्स वाचवा. त्यामुळे जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला निश्चितपणे करामध्ये सुद्धा खूप जास्त सवलत मिळू शकते. चौथा फायदा आहे उद्दिष्टांची पूर्तता. मंडळी, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यामागे भविष्य काळात आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे हा एक उद्देश असू शकतो. यामध्ये स्वतःचं घर घेणे, मुलांचं शिक्षण, मुलांची लग्न, निवृत्तीनंतर उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या पैशाची सोय किंवा इतर अशीच अनेक उद्दिष्टं असतात जी पूर्ण करण्यासाठी एक मोठी रक्कम आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारची उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय आहे आणि ही गुंतवणूक जर शेअर बाजारात केली तर तो एक खूप चांगला पर्याय ठरू शकतो. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या इतर अनेक पर्यायांमध्ये शेअर बाजारामधील गुंतवणूक हा सहजपणे उपलब्ध होणारा पर्याय आहे आणि तो पर्याय सर्वसामान्यांच्या आवाक्यातला सुद्धा आहे आणि तुलनेनं जास्त परतावा देणारा सुद्धा आहे. कारण सोनं आणि स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन किंवा घर यातली गुंतवणूक आता सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे आणि मुदत ठेव किंवा आवर्ती ठेवीमधून दीर्घकाळ गुंतवणूक करून सुद्धा एवढी रक्कम उभी करणं अवघड झालं आहे. म्हणूनच भविष्य काळातील काही खास उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेअर्समध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणे हा एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. तर मंडळी, अशा प्रकारे शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून आपण एक मोठी रक्कम जमा करू शकतोच, पण त्याचबरोबर करामध्येही बचत करू शकतो आणि भविष्यात आवश्यक असणाऱ्या पैशाची सोयसुद्धा करू शकतो. धन्यवाद.